कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय. समजतंय? आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला नेमकं पाहायचं काय, ह्यामध्ये बघ श्वसन. श्वसन म्हणजेच काय, श्वास घेणे आणि सोडणे. समजते? ह्याला आपण श्वसन म्हणतो. आता श्वसन प्रक्रियेत काय काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात, त्यामध्ये असतं श्वास घेणे आणि श्वास सोडणे. समजतंय? म्हणजे श्वास आणि उच्छ्वास, आणि हे दोन्ही मिळून काय बनतो, श्वासोच्छ्वास. समजतंय? त्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. जसं आपल्याला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्नाची गरज असते, समजते, तसं आपल्या शरीराला ऑक्सिजन भेटावा म्हणून कोणती प्रोसेस आहे, ती आहे श्वसनाची प्रोसेस. समजते? आता श्वसन कसं केलं जातं ते आपल्याला पाहिजे. समजते? आता आपण जर ह्यामध्ये पाहिलं तर ही आकृती पहा. ह्या आकृतीमध्ये काय दाखवले, श्वसनेंद्रिय दाखवले. त्यात कोणती कोणती श्वसनेंद्रिय आहेत, त्यामध्ये बघ नाक दाखवले, श्वास नलिका दाखवले, फुफ्फुस दाखवले, फुफ्फुसे नाहीत, आणि खाली काय दाखवले, श्वासपटल दाखवले. समजलं? त्यामध्ये बघ, आता आपण श्वास घेतला की जी नाकावाटा हवा घेतो ना, ती हवा कुठे जाते, श्वास नलिकेत जाते. आणि श्वास नलिकेला काय आहे, सगळ्या आतमध्ये शाखा आहेत, वेगवेगळ्या शाखा. समजलं? आता त्या ज्या शाखा आहेत, समजलं, त्या शाखा पाहिल्या तर तुम्ही कुठं जोडलेल्या आहेत, पुढे फुफ्फुसांना जोडले. समजते? आता फुफ्फुसामध्ये पण बऱ्याच साऱ्या शाखा आहेत. समजते? आणि त्या शाखांच्या शेवटी काय आहे, वायुकोश आहे. समजते? म्हणजे जी आपण श्वास घेतो ती हवा कुठे जाते, सगळी वायुकोशात भरली जाते. समजते? त्यामुळे आपलं फुफ्फुसे फुगतात. समजते? आता फुफ्फुसे फुगली, समजते, त्यामध्ये खाली काय असतो, श्वासपटल. समजते? तो श्वासपटल खाली दाबला जातो. समजते? आणि त्याचं बघ हे दिसतंय, हे हालताना ज्यावेळेस आपण श्वास घेतला त्यावेळेस काय झालं, वायुकोश श्वासपटल खाली गेला. समजते? वायुकोशाच्या दाबामुळे. समजलं? आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडला त्यावेळेस तो श्वासपटल वरती सरकला आणि हवा बाहेर टाकली गेली. बरोबर? आता श्वास घेतल्यानंतर कोणती हवा, म्हणजे कोणता वायू आपल्या बॉडीमध्ये येतो, ऑक्सिजन. आणि श्वास सोडल्यानंतर कोणता वायू, कार्बन डायऑक्साईड. समजलं? ही आहे श्वसनाची प्रोसेस. समजलं आता?